मित्रांनो, आपण आज आलेलो वासुंदेच्या मैदानावर आणि जे आता बैलगाडा क्षेत्रात नाव गाजतंय छत्रपती संभाजीनगरचा चिमण्या आणि चिमण्याची विक्री झाली इकडं अमित शेट बाडळे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक यांनी खरेदी केला. परंतु तरी पण बैल नवाबाई यांच्या घरीच राहिला का तर काय त्यांच्या प्रेम आहे किंवा जीव आहे चिमण्यावर, त्यामुळे शेटने पण बैल तिकडेच ठेवलाय. तर आज पश्चिम महाराष्ट्रात आला परत एकदा पळायला आणि इथं त्यांच्या नावावर पळाला. आपण बघू काय म्हणतात. नमस्कार. नमस्कार. काय सांगताल, आज इकडे आला पहिल्यांदा पण इकडे आला चिमण्या, संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं आणि पहिला बी येईल समजा, पण आज शेठच्या नावावर पळाला इथं. हा, मग काय सांगताल, आज शेठच्या नावावर पळाला इकडे, पहिल्यांदा तुमच्या नावावर पळायचा. नाही, आता आपलं बी पण नाव आहे त्याच्यात, असं काही नाही आपलं नाव बंद आहे आपलं पण आहे, पण आज शेठच्या नावावर पहिलंच मैदान आहे पहिलेच मैदान. आणि सोबत चिक्या पळाला, ती पण एक विक्रमी खरेदीचे. काय चिक्या कसा पळाला आज? चांगली साथ दिली चिक्या, नवी चांगली गाडी पळाली. आणि गाडी आज आपला घरचा ड्रायव्हर, ड्रायव्हरचा हात दुखतो पण तरी गाडी ड्रायव्हरनं आणली. तरी पण गाडी आज हाणली नाही जास्त, नॉर्मल मध्ये आणली. समजा त्याचा हात दुख राहिला आणि काही असेल गाठाला एवढे फोर्स करून आणत बी नाही ती गाडी. आणि चिमण्याची एवढी दशा की गटाचं सहसा गाड्या दुपायला पण नको म्हणते. गटात चिमण्या थोडा गटच कमी काढतो, सेमीला आणि फायनलला जास्त पळतो चिमण्या. म्हणजे असं आहे का, गटाला स्पीड हळूहळू कमी त्यानंतर हळूहळू वाढत जाते. म्हणजे काय काय फायनलला लय बैल तापवतो बेकार. हा ना, काय काय नंदींचं असं आहे की पहिल्यांदा जास्त नंतर कमी, तर चिमण्याचं त्या उलट वाढत चालतं चिमण्या, असं कमी नाही. त्यामुळेच अखंड महाराष्ट्रात नाव चर्चेला आले. काय सांगताल अमित शेठ बद्दल? अमित शेठचं काय, आता जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. लय चांगला माणूस आहे अमित शेठ. खरेदी करताना काय, आता विक्री करताना काय काय विचार करून दिला? खरेदी म्हणजे असला काहीच विचार झाला नाही आमचं, ताबडतोब समजा 2-2 शब्दात खरेदी झाली. घरातले संबंधित त्याच्यामुळे काही अशी चर्चा झाली नाही खरेदीची, का समोर समोर आम्ही बसलो नाही. फोनवरच व्यवहार झाला, सगळ्या गोष्टी फोनवर केल्या. अखंड महाराष्ट्रात तुम्हाला मागणी येत होती चिमण्यासाठी, भरपूर पेमेंट बी असं केलं शेटना का बा 1 रुपया मागं ठेवला नाही, सगळं कॅश पेमेंट केलं. असं कोणताच माणूस नाही का बा कॅश पेमेंट करणं. डायरेक्ट 1 गोणीच भरून दिली आम्हाला. गोणीच भरून दिले का? काय केलं त्या गोणीचं एवढ्या? आता गोणी आहे बँकेत टाकलेली, आता बँकेत टाकलेली. 7-12 लावायचंय त्याला, चिमण्याचं नावाचं. चिमण्याच्या नावाच लागणार, कारण का तुमचं नाव लौकिक पण चिमण्यामुळेच झालंय. आणि ह्याच्या मागे आता कोणचे आपले नंदी आहेत घरी चिमण्या मागे आता तुमचं नाव करायला? आता नाव करायला राजा आहे, सम्राट आहे, परत मग बाजी नावाचं बैल आहे. आणि जलवा जलवा दिले आपण, जलवाने आपल्या जलवा दिला, निलेश काळ्याला दिला होता जलवा. तर मोठ्या रकमेचे मैदान असल्यावर तुम्ही इकडे आणताय चिमण्याला, का बरं असं काय? आता बा समजा मोठ्या मैदानात सगळे नंदी येते, मजा येते खेळायला. मजा येते खेळायला, म्हणजे टॉपच्यात खेळायचे आदत लागले तुम्हाला म्हणायचं. आम्ही असं छोट्या मैदानाला छोट्या बैलावाल्याला तकलीफ देत नाही, छोट्या मैदानाचं. आणि आता पायऱ्यांचं कसं काय नियोजन करताय? पायऱ्या समजा आम्ही 3 मिळून करतो, आम्ही शेठ, मी, शाकीर. चला, आज पण सुंदर गाडी पळाली आणि सुट्टा निकाल घेतलाय. तर तुम्हाला आता सेमी फायनल साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.